न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे सर आणि ते मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. आता अध्यक्षपद ते सांभाळत आहेत चांगल्या पद्धतीनं. त्यांच्याशी आपल्याला इथं बातचीत करायची आहे, गप्पा मारायच्या आहेत. सर, सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या स्टुडिओमध्ये आणि दुसरं म्हणजे तुमचं खूपसं अभिनंदन. आभारी आहे. खरं म्हटलं तर मी आज लोकमत 18च्या 18च्या बाप्पा मोरया या गणरायाचं दर्शन घ्यायला आलो. खरं म्हणतात आदरणीय साहेबांनी मला प्रांताध्यक्ष केल्यानंतर गणरायाचा आणि देवताचा आता आशीर्वाद लागतोच. पण राजकीय नेतृत्वाला किंवा राजकीय पदाधिकाऱ्याला लोकांमध्ये जर त्या ठिकाणी जायचं असेल तर त्याला न्यूज चॅनलसुद्धा लागतं. मला वाटतं की आज त्याचा योग हा दुहेरी योग मला या ठिकाणी साध्य झाला आणि आपण मला त्या ठिकाणी हा बहुमान दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आता तुम्ही आलेला आहात. गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवामध्ये एक गोष्ट गाजली ती म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन. त्यांनी आता आंदोलन मागे घेतलेलं आहे, पण GR एक निघाला आहे. यानंतर संभ्रमावस्था आपल्याला पाहायला मिळते, मग ते OBC समाज असेल किंवा मराठा समाज. पण विरोधी पक्षांची यामध्ये नेमकी काय भूमिका आहे, विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची? नाही, हे जेव्हा आंदोलन झालं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून तिथं मी पक्ष, संघटना किंवा कुठल्या प्रकारच्या कोणाची समाज आहे हा बघण्यापेक्षा त्या लोकांना वाशीला, नवी मुंबईला सुद्धा मदत केली. आत्तासुद्धा नवी मुंबईच्या परिसरामध्ये असेल मदत केली. मी स्वतः जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांना भेट दिली, त्यांना या विचारपूस केली. खरं म्हटलं तर या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही लोकांच्या अपेक्षा होत्या, मग मराठा समाज असेल, OBC समाज असेल, विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका एकच होती. मी त्या दिवशीसुद्धा सांगितलं, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे टिकणारं आरक्षण देत असताना या असलेल्या सगळ्या तांत्रिक, कारण हे 2 वेळा GR निघाले, मग विरोध होतो, एकाला न्याय मिळाला की दुसऱ्या लगेच विरोधात जातो. हे चित्र जे आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वी कधी नव्हतं, जे आत्ता आलेलं आहे. त्यामुळे लोकांनाही कशा प्रकारची दुःख न दुखता कशा पद्धतीने देता येईल याचा निरीक्षण करणं गरजेचं होतं. तर काल जे दिलेलं आहे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या बाबतीमध्ये आम्हीसुद्धा मागणी तशीच केली होती. आम्ही विनंती केली होती मुख्यमंत्र्यांना की या असलेल्या सर्व गॅजेटचा विचार करून जे कुणबी आणि OBC त्यामध्ये मोडतात त्या लोकांना पहिल्या प्रथम जे नवी मुंबईला आंदोलन झालं होतं, एकनाथजी शिंदे होते मुख्यमंत्री, त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासित केलं होतं आणि तशा प्रकारचे कुणबी दाखले किंवा कुणबी वंशावळ शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, त्या पद्धतीने ते करावं, ते इम्प्लिमेंट झालं नव्हतं, मग नाराजगी होती. काल झालेल्या गॅजेटमुळे मला वाटतं की मराठा समाजांचे जे नेते होते जरांगे पाटील यांचं समाधान झालं, त्यांच्या कमिटीचं समाधान झालं. आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानं त्याला कोर्ट चॅलेंज होईल. कोणताही समाज हा असेल की तो कोर्टात गेल्यानंतर तो कोर्टात टिकला, मग त्याचं खऱ्या अर्थाने त्याचं रूपांतर कायद्यात होईल आणि त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. शरद पवार सरांनी सांगितलेलं होतं मध्यंतरी की एक केंद्र सरकारच्या हातात आहे हे सगळं. सुप्रिया सुळेताई सुद्धा म्हणत होत्या केंद्र सरकारच्या हातात आहे. मात्र तसं न करता म्हणजे आरक्षणाची जी मुदत आहे ती वाढवावी, मर्यादा वाढवावी असं म्हटलं जात होतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून. मात्र तसं न करता एक GR काढण्यात आला आहे ज्याच्यानुसार आता गॅझेट लागू होणार आहेत. पण याच्यामध्ये विरोधकांकडून एक टीकाही होती आहे की शरद पवारांचा जो पक्ष आहे तो मराठ्यांना किंवा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देतोय. मग OBC आरक्षणाविषयी तुमची भूमिका नेमकी काय आहे? आपलं काय होतं आता, पक्षसुद्धा आता जातीवर आणि याच्यावर विभागले जात आहेत दुर्दैवाने. चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे. हा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या काळापासून आत्तापर्यंत 18 पगड जातीची लोकं येऊन या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास बनलेला आहे. असो, परंतु जे काय राजकारणासाठी शेवटी हल्ली विकासाच्या ऐवजी आता धर्म, जात, भेद याच्यावर आता महाराष्ट्र आणि देश चाललेला आहे. तरीसुद्धा ज्यावेळेला हा विषय आला, मंडल आयोग लागू कोणी केला, मग तो पण शरद पवारने केला म्हणून म्हणतात. देशामध्ये विश्वनाथ प्रतापसिंहांनी जेव्हा पंतप्रधान असताना केला तेव्हा महाराष्ट्र राज्य पहिलं, तेव्हा शरद पवार साहेबांनी केलं. तेव्हा OBCसाठी लागू केला, मराठ्यांचा तक्रार झाली. आता मराठ्यांची बाजू घेत आहेत म्हणून OBCची तक्रार केली, पण बाजू कुठे घेतली? त्यांनी टिकणारं आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी भूमिका मांडली. भूमिका काय मांडली की OBCचा कोटा वाढवता आला तर OBCसुद्धा नाराज होणार नाही, मराठ्यांना सुद्धा OBCच्या कोट्यातून मिळून न्याय मिळेल. पण ही कोणाकडे अधिकार आहे? हा अधिकार राज्याकडे नाही, हा केंद्राकडे आहे. याला घटनेत बदल करावा लागेल आणि घटना बदल करायची आणि अनेक कायदे
मध्यंतरच्या काळामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर अनेक कायदे म्हणजे अगदी 377 कलमपासून सगळे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचे निर्णय भाजपच्या सरकारने बहुमताने घेतले होते. खरोखरच मार्ग काढायचा होता तर पवारसाहेबांनी सांगितलं की ह्यामध्ये घटनेमध्ये बदल करून न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी केली होती. पण मला वाटतं की त्याला दिल्लीमधले लोक परवानगी देते असं वाटत नाही. अनेक राज्याच्या असलेल्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, जाट समाज वगैरे अनेक लोकांच्या. त्यामुळे त्यांना त्यावर महत्त्व देतील किंवा त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देतील असं आम्हाला वाटत नव्हतं. पण तरी पण राजकीय भूमिका न टिकणार आरक्षण म्हणून पवार साहेबांनी सांगितलेला मुद्दा जो होता तो विचार करण्यासारखा होता. मग आता जो जी-आर काढलेला आहे किंवा ज्या पद्धतीने आरक्षण दिलं जाणार आहे ते टिकणारं आहे असं वाटतंय? नाही त्यामध्ये मी अजून अभ्यास केला नाही, उगीच मोगम बोलणार. पण मला वाटतं की हैदराबाद गॅझेटमध्ये जो लगेच लागू करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये या हैदराबाद गॅझेटमध्ये कोण कोण हे होऊ शकतं याचा अभ्यास करण्यासाठी संदर्भामध्ये गेले 5-6 महिने काम केलं जातं आहे. त्या लोकांना लगेच सर्टिफिकेट देणं गरजेचं होतं. याचं जास्त धक आहे ती मराठवाड्यामध्ये आहे. विदर्भामध्ये अगोदरच बरेच लोक कुणबी आणि अशा प्रकारची नोंदी झालेल्या आहेत. जास्त धग होती मराठवाड्यामध्ये, जिथं हैदराबाद गॅझेट लागू करावा अशा प्रकारची भूमिका होती. त्या भूमिकेला कायद्यात रूपांतर करण्याचे ओबीसीमध्ये ते मोडतायत असं जर दाखवण्याचा निर्णय झाला, ओबीसीतच आहेत ती लोक, तर तो टिकू शकतं. म्हणजे तो ओबीसीमध्ये ते लोक आहेत, त्याचे पुरावे मिळालेले आहेत आणि ते पुरावे मिळाल्यानंतर त्यांना ओबीसीमध्ये दिले. असं झालं तर ते टिकेल. त्याला काय कोर्टामध्ये काय मला वाटत नाही विरोध होण्याचा प्रयत्न होईल असं वाटत नाही. पण ओबीसी नेते, काही ओबीसी नेते मात्र आक्रमक भूमिकाही घेताना दिसतात यावर. साहजिकच आहेत, कारण का आपल्या ह्याच्यामध्ये वाटेकरी झाले अशा प्रकारचं ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला आमच्या ह्याच्यामध्ये जास्त लोक अजून आली तर आमच्या असलेल्या आरक्षणावर तो अन्याय होईल अशा प्रकारची भावना ओबीसी नेत्यामध्ये, ओबीसी समाजामध्ये आहे. आणि त्याच्या प्रतिक्रिया त्यांनी निश्चितपणाने हे करा. आता यातून मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने झाला असं जर म्हटलं आपण तर काही वावगं ठरणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी वगैरे तशा प्रकारचा प्रयत्न तर केलेला आहे. तर ओबीसी समाजाचे सरसकट मराठा जो आहे ओबीसीमध्ये घ्यावा, याला बाजूला सारून आता ओबीसीमध्ये जे कोण पूर्वी दाखले किंवा पुरावे मिळतात त्या लोकांची नोंदी करा अशा प्रकारचा निर्णय झालेला असेल तर मला वाटतं अन्याय होणारा नाही. परंतु आता शेवटी आपल्याकडं असलेल्या अधिकारामध्ये वाटेकरी आले म्हटलं तर समाजसुद्धा नाराज झाले, वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परंतु या समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय आता मला वाटतं, मला माहीत नाही, पण आता ओबीसी समाजासाठी लगेच उपसमिती सरकारने लगेच केलेली आहे. त्यांची बैठक घेतील, त्यांच्या अडचणी काय, त्यांचं काय, असं ह्या मुद्द्यावर चर्चा होईल. त्यामुळे आणि विषय संपवायचा नसतो. विषय हा सुरू झाल्याशिवाय राजकारण चालू राहत नव्हतं. राजकीय मंडळींना, राजकीय पक्षांना हे विषय भिजवत ठेवले तर राजकारण होतं असं माझा अपेक्षा आहे. आता गणेशोत्सव आहे. आपण महापालिका निवडणुकांविषयी प्रश्न विचारण्याचा श्री गणेश या ठिकाणी करूयात. तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. अशामध्ये लोकसभेचा जो निकाल होता तो आपण बघितलेला आहे की शरदचंद्र पवार पक्षाचा 80% होता, पण त्याच्या उलट झालेला आहे विधानसभेमध्ये. आता काय वाटतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणुकांमध्ये कसा असेल निकाल? नाही, मला वाटतं की लोकसभेचा निकाल हा जो होता तो नुसत्या राज्यात नव्हता, देशात पण हो, होता. हो, हो. तर 2 राज्यांचं पक्षाचं मदत घेतली नसती तर 300 पारचं जे स्वप्न पाहणारी मंडळी होती त्यांना तो 300 पार स्वप्न गाठता आलं नसतं. पूर्ण एक हाती सत्ता आली नसती. याचा अर्थ त्यावेळेला आता काही लोक म्हणतात तुमची मग इतके खासदार निवडून आले त्यावेळेला ईव्हीएम मशीनवर तुम्ही संशय घेतला नाही का, मग तुम्ही आपल्या मतदान चोरीवर संशय घेतला नाही का. मला वाटतं, मला कदाचित माझी भूमिका चुकीची पण असेल असं समजूया. परंतु ज्यावेळेला यंत्रणा राबवली जाते त्यावेळेला ती ठरवून राबवली जाते. म्हणजे निपक्षपण इम्पार्शिबल कसं हे दाखवण्यासाठी एखादं छोटं राज्य विरोधकांना द्यायचं, मग तेलंगणा दिला, मग दुसरी राज्य द्यायची, असं पण होऊ शकतं. किंवा काही फक्त लोकसभेला काही फक्त मतदारसंघच असं होऊ शकतात का, नियोजित होतात, ऑपरेट होऊ शकतात का, याचं नियोजन केलं असेल. त्यांचा अंदाज चुकला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमुळे. परंतु आता विधानसभेच्या वेळेला 100% ज्यावेळेला कळलं की हे राज्य आपल्या तंतून जात आहे, 3 महिन्यात फार मोठी प्रगती सरकारने महायुतीने केली असं काही नव्हतं. पण त्यावेळेला मग ते नियोजन झालं असे आरोप जे आहेत, म्हणजे राहुल गांधींनी आता जो प्रयोग केलेला आहे मतदार आरोप करतायत. जागृतीचा, ही आंदोलन आहे.
आणि ह्या प्रयोगाचा इफेक्ट मला 100% वाटतो की महाराष्ट्रामध्ये तो झालेला आहे. हं, आता तो झालेला असताना येणाऱ्या निवडणुका कशा असाव्या? हं, आता निवडणूक आयोगाने सांगितलं की आता आम्ही तुमच्या व्हीव्हीपॅट ठेवणार नाही. हं. परत शंकेला कारण आलं. अच्छा. महानगरपालिका आणि या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील हं, हे हं. आजही आम्हाला माहीत नाही. हं, हं. म्हणजे कोण म्हणतंय दिवाळीनंतर लगेच होईल, कोण म्हणतंय आता लगेच पावसाळा संपला की होईल, कोण बोलतंय फेब्रुवारीमध्ये होईल, कोण बोलतंय पहिलं जिल्हा परिषद पंचायत समिती होईल, हं, कोण हं. बोलतं महानगरपालिका कोर्टानं पहिली होईल. 4 महिन्यांच्या आतमध्ये घ्यायला सांगितलंय. असंच आहे. हां. कोर्टाने सांगितलं, कोर्टाने 1 महिन्यामध्ये पण सांगितलं होतं. पण कुठं हं, झालं? हं. 4 महिन्यात आता मुदत मागितलेली आहे. आत्ताशी हरकती घेतलेल्या आहेत. आता त्याच्यावर आरक्षण पडले जातील वगैरे. हं, मग हं. त्या आरक्षणाला कोणतरी कोर्टात चॅलेंज करा असा करण्याचा प्रयत्न करेल. परंतु ह्या निवडणुका जरी झाल्या, हं, तरी ह्या निवडणुका करताना आमचं एक असेल की महाविकास आघाडीमधून अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला आलेलो आम्ही आहोत, हं. त्यावेळेला माझ्यावर जबाबदारी असताना माझा प्रयत्न चालले की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढण्याचा प्रयत्न करता येतो का? मी तसं आमच्या जिल्ह्याच्या प्रत्येक अध्यक्षांना कळलं. आता तुम्ही पण पुढाकार घ्या. वातावरण कसं आहे? म्हणजे एकत्र निवडणूक होईल का वेगवेगळे पक्ष लढतील? अ, नाही एकत्र का मी तर माझ्या पक्षांच्या अध्यक्षांना, जिल्ह्याच्या प्रत्येकांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं की तुम्ही हं, प्रथमतः तुम्हीच बोलायला चर्चा सुरुवात करा. हं, या कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. आम्ही शेवटी करतोय त्यापेक्षा आत्तापासूनच चर्चा सुरू करा. काय होईल ते पुढं वरिष्ठ पातळीवर मग शेवटच्या क्षणाला निर्णय घेऊ. पण आत्ता एकदा तुमचा बेस ठरला तर मग पुढे चर्चा आहे. आम्ही खाली लोकांना अधिकार दिले, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. हा एक मुद्दा आहे. हं, वातावरण म्हटल्यानंतर आता काय शेवटी लढाई आहे. हं, पूर्वीच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये इतका फरक झालेला आहे की उद्याच्या निवडणुकीला उमेदवारी करताना पहिली लोक 2 प्रश्न विचारतात. ईव्हीएमवर निवडणूक आहे का? हं, म्हणजे लोकांचा, उमेदवारांचा सुद्धा आता बोलतात ना कॉन्फिडन्स झालेला आहे तो ह्याच गोष्टीमुळे हं, की ईव्हीएम मशीनच्या निवडणुका आहेत का? दुसरा प्रश्न विचारतात की अरे बाबा समोरच्या यांच्यामध्ये एवढी आता सगळी साम दाम दंड भेद सगळं हे वापरलं जातं, मग आपण कसं टिकू शकतो? प्रभाग रचना, हं, हं, त्यानंतर गटगणांची रचना. कसं आहे, लोकशाहीमध्ये निवडणुका हे निपक्षपणाने व्हावा, हं, मतदाराला अधिकार देण्याच्या व्हावा. पण ज्यावेळेला मला पाहिजे तशी प्रभाग रचना, मला पाहिजे तसे गटगण रचना आले, हं, हं, तर निवडून येण्यासाठी काय करायला पाहिजे? ह्या जर टॅक्टिक्स करायला लागलाय हं. वेगवेगळ्या पद्धतीने, तर निवडणुका लोकशाहीने होतात असं कुठं म्हणतोय आपण? पण सत्ताधारी म्हणतायत की 2014च्या आधी सुद्धा ईव्हीएम होते. पण मग तेव्हा मग त्याचा त्या पद्धतीनं वापर केला जात होता का? जेव्हा हारतात विरोधी पक्ष त्यावेळेला आरोप केले जातात असं एक स्पष्टीकरण दिलं जात आहे. नाही, मला म्हणणं चला चला 2014 साली एवढा विचार करण्याचा, एवढं धाडस दाखवण्याचा प्रयत्न ह्यांच्यासारखा कोण करू शकत नाही. हे करतात ना, हे त्यांना पाहिजे ते करूनच घेतात अशा प्रकारची परिस्थिती. आता मला साधं उदाहरण आहे, आम्ही म्हणत नाही, आता काही ठिकाणी प्रभाग रचना पडलेला आहे. हं, पहिल्या 2 होत्या, 4 होत्या, आता 4 केलेल्या आहे. प्रभाग रचना करताना सुद्धा त्यांच्याच मित्रपक्षामध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. हं, मुंबईला झाल्या, नवी मुंबईला झाल्या, पुण्याला झालेल्या आहे की आम्हाला पाहिजे तशा प्रभाग. म्हणजे हे आम्ही बनत नाही. आता त्यांच्या सत्तारूढ पक्षातले लोक असं बोलतात की हे योग्य झालं नाही. लोकशाही कुठे आहे मग? हं, हं, मतदानाला उमेदवार उभा करायचा, तो उभा राहायच्या अगोदर तो निवडून कसा आला पाहिजे याचं जर नियोजन सरकार करत असेल यंत्रणेचा वापर करून, हं, हं, मग त्याला अर्थ राहत नाही ना. हं, मग तुम्ही बहुमत दाखवू शकता. अशी थेट निवडणूक होऊन द्या. तेव्हा लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं. हं. पण आता तुम्ही ज्या पद्धतीनं आरोप करताय, तसं असेल असं आपण समजूयात. मग अशा स्थितीमध्ये निवडणूक तर आहे, निवडणुकीला सामोरं जावं लागेल. मग या असं म्हणूयात की ही जी रणनीती आहे किंवा यंत्रांचा जो वापर यंत्रणेचा वापर केला जातोय, त्या सगळ्यांना बाजूला सारून जिंकण्यासाठी विरोधी पक्षांची काही रणनीती आहे का? लोकजागृती. लोकांची क्रांती झाल्याशिवाय बदल होत नाही. हं, आणि या देशाने ज्या ज्या वेळेला, आधी इंदिरा गांधींच्या आणीबाणीपासून ज्यावेळेला चर्चा आपण करतो, बऱ्याच लोक ज्या ज्या वेळेला होतं ह्या देशातच नव्हे जगामध्ये झालेले आहे. लोकक्रांतीशिवाय हाता निकाल होऊ शकत नाही. लोकक्रांती 100% होणार. लोकांमध्ये जाऊन जागृती केली लोकांनी. आता मला सांगा ना, ज्यावेळेला अशा मतदानाच्या याद्यामध्ये फेरफार झाला तर लोक स्वतःहूनच स्वतःचीच मतदार यादी चेक करायला लागली. याचा अर्थ काय झाला? क्रांती व्हायला लागली. वेळ लागतो पण हं, होईल. हं, पण ज्यावेळेला 90% वरती लोकांनी ठरवलं की मला असाच निर्णय घ्यायचा, तर बदल करून किती करणार आहे? त्यामुळे तशा पद्धतीचं आता लोकक्रांती लोकांच्या मनामध्ये जाऊन कशा चूक आहे, हे कशा पद्धतीने चुकीचं वागतात हे दाखवणं एवढंच एक काम आहे. त्यामध्ये मला वाटतं की 100% महाराष्ट्राची जनता आहे
ते विचार करून निर्णय घेतील असं मला वाटतं. निश्चितच सर, तुमच्या या रणनीतीला यश येईल. तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष आहात आणि काटेकोरपणे याचं पालन करण्याचं तुम्ही म्हणजे जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून ते करून घेण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही इथे आलात त्याबद्दल. आपलं सर्वांचं लक्ष आणि पाठबळ राहावं. आम्हाला जास्तीत जास्त विरोधी पक्षाला सुद्धा फोकस करावं. धन्यवाद. आम्ही नेहमी सत्यासोबत उभे आहोत. थँक्यू.